दिवसभर सांभाळत परमेश्वरा, तुझे उपकार आणि आभार मानते परमेश्वरा. होय प्रभू, ही संध्याकाळची वेळ झालेली परमेश्वरा, तू दास आमच्यासाठी घेऊन आलेलीच परमेश्वरा. होय प्रभू, त्यांचा संदेश तू आशीर्वादित कर परमेश्वरा. त्यांचं येणं आशीर्वादित केलं, जाणं देखील तू आशीर्वादित कर परमेश्वरा. लहानशी विनंती तारणारा प्रिय प्रभू, तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागते. आहे. आमेन. प्रियांनो, बायबल मध्ये काही जणांना वाटतं की देवाच्या आत्म्याला लिमिटेडच बोलता येत असं. प्रियांनो, देवाच्या आत्म्याला अनकम्फर्टेबल बोलता येतं, परंतु पवित्र आत्मा तेच बोलतो जे पवित्र आत्म्याला आवश्यक वाटतं. ज्या ठिकाणी पवित्र आत्मा येतो त्या ठिकाणी तो तेच बोलतो जे त्याने ठरवलेलं आहे. सेवक कधीच ठरवित नाही की मी हे बोलणार आहे, ते बोलणार आहे, माझ्याकडून मी अशा प्रकारे देवाचं वचन शेअर करणार आहे. हा देवाचा सेवक वचनाची थोडी बहुत वचन काढतो आपल्या बरोबर, काही ना काही तर असलं पाहिजे ना. आता एवढं मोठं पवित्र शास्त्र आहे, देवबाप्पाने पवित्र शास्त्र आम्हाला मेडिटेशन साठी, मननासाठी दिलेलं आहे, परंतु बहुसंख्य जण मनन करत नाही. आणि मनन करायला लागले तर त्यांचं मनन तसं ते करत नाही जसं पवित्र आत्मा त्यांच्याकडून करून घेण्याची अपेक्षा करतो. म्हणून ज्याचा जसा स्वभाव आहे, जसं वागणं आहे, त्या प्रकारेच पवित्र आत्मा त्याला देतो. पवित्र आत्म्याला सगळ्यांची माहिती आहे कोणाचा स्वभाव कोणत्या पातळीपर्यंत आहे, कोणाचा कोणत्या पातळीपर्यंत आहे. आणि ज्याचं जसं चांगलं असेल तसंच पवित्र शास्त्रातून त्याला पवित्र आत्मा देतो. आता मला देवबाप्पाने ज्या वाटेवर मी चाललोय ती वाट मला देवबाप्पाने पाठांतराची वाट दाखवलेली. पाठांतर करायचं आणि मग वचन. मी संदेश वगैरे तयार करत नाही, पण आता माझं वय झालेले असल्यामुळं कधी कधी माझ्या लक्षात राहत नाही. सिरियल प्रमाणे वचन लक्षात येत नाही, कारण सिरियल जर तुटली तर संदेश बिघडतो. म्हणून संदेश बिघडू नये ज्या स्टेपने मी सगळं काय अरेंजमेंट फॉर्म्युला तयार केला, जसा इंजिनियर एखाद्या इमारतीचा फॉर्म्युला तयार करतो ना, मग त्या फॉर्म्युलेप्रमाणे ती इमारत उभी राहते. इंजिनियरच्या फॉर्म्युलेच्या बाहेर इमारत बनवतात का कारागीर? इंजिनियर सांगतात अशा प्रकारे करायचं, तसं प्रकारे करायचं, तसंच बांधकाम केलं जातं. सगळ्या गोष्टी तशाच व्यवस्थितरित्या केल्या जातात. तसंच संदेशाचं आहे. संदेशामध्ये सेवक फक्त संदेशाची एक व्यूहरचना तयार करतो. जो आत्म्याने येतो ना त्या सेवकाविषयीचं हे बोलणं पवित्र आत्मा करतो. या आत्म्याच्या प्रेरणेने येणारे जे ऑलरेडी संदेश तयार करून आणतात, मग त्यांना पवित्र आत्मा ज्या प्रकारे तो संदेश देण्याची प्रेरणा देईल त्या प्रकारे ते बोलतात. परंतु जे संदेश तयार करत नाही ती एक ढाचा किंवा फॉर्म्युला तयार करतात की माझा संदेश अशा प्रकारे मी पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये देणार आहे. आणि देवबाप जो पण प्रीच करणार आहे, देवाचा आत्मा त्यांना काही ना काही दिल्याशिवाय राहत नाही. कारण पवित्र आत्म्याला माहित असतं की माझा सेवक ज्या ठिकाणी गेलेला आहे त्या ठिकाणी सेवक उंच होण्यासाठी गेलेला नाही, तर विश्वासणाऱ्यांच्या हृदयामध्ये सेवक प्रभूला उंच करणार आहे. म्हणून पवित्र आत्मा पण सेवकाला बोलण्यासाठी सहाय्य करायला कुठल्याही प्रकारची हरकत घेत नाही. प्रियांनो, आज तुम्ही असा ऐकणार आहात देवाच्या वचनातून, आणि असा शब्द देव बाप्पाने मला दिलाय. आणि जवळपास 10 दिवस झालं
हा संदेश किंवा हे जे वचन जे आज मी आपल्या समोर ठेवणार आहे, हे वचन 10 दिवस मला देव बाप्पांनी दिले, परंतु या दिलेल्या वचनावर देव बाप्पाने एकाही ठिकाणी मला संदेश सांगू दिला नाही. मी संदेश सांगितले 10 दिवसामध्ये माझे 3 ते 4 संदेश रेकॉर्ड झाले. एक संदेश आता रेकॉर्डिंगला टाकलाय आणि आपण प्रेयरला बसलेलो आहोत परंतु देवाने मला दाखवलं की आजचा संदेश या ठिकाणी प्रकट करायचा आहे. कोणतं ते वचन आहे बघूया आपण आता. पटपट जाऊ जरा. नीतिसूत्रे याचा 21वा अध्याय 30वे वचन. नीतिसूत्रे 21वा अध्याय 30वे वचन. परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाही. बघा काय शब्द आलाय. परमेश्वरापुढे बुद्धी, शहाणपण आणि युक्ती मुळच चालत नाही. म्हणजे देव बाप्पाला दुसऱ्या भाषेत काय बोलायचं या 3 गोष्टीतून की संदेशामध्ये सेवकाच्या बुद्धीचं काहीच चालणार नाही. सेवकाच्या बुद्धीचं काहीच येणार नाही. सेवकाला आपल्या बुद्धीतून या वचनाला काहीच प्रगट करता येणार नाही. हे थोडक्यात सांगायचं आहे. आता शहाणपण म्हटलं म्हणजे काय येतं माहिती. शहाणपणामध्ये काही जणांना वाटतं मी फार बायबलचा अभ्यासक आहे, मी फार बायबलचा अभ्यास केलाय, फार वचन मला माहित आहे, फार वचनाची मला माहिती मिळालेली आहे. त्यांना वाटतं की या आधारे मी देवाच्या वचनाला शेअर करू शकतो. परंतु पवित्र आत्म्याने जर तशी मान्यता दिली तर होऊ शकतं. पण पवित्र आत्मा जर म्हटलं तुझं शहाणपण जे पण माझ्या वचनातून तू प्राप्त केलं त्याला मी चालू नाही देणार, माझ्या सांगण्याने तुला चालावं लागेल तर मी तुझ्या मुखातून बोलल. तू जर आपल्या मनाने बोलण्याचं ठरवलं ना मग मी तुझ्या बरोबर राहणार नाही. आणि मी बऱ्याच ठिकाणी ऐकलंय प्रियांनो, मी माझ्या कानाने ऐकलंय, चांगल्या चांगल्या सेवकाच्या मुखातून मी संदेश ऐकलेत. जेव्हा त्यांच्या बरोबर पवित्र आत्मा बोलत नव्हता ना तेव्हा ते बोलत असतानाच मला दिसलं अरे हे पवित्र आत्मेतून नाही बोलू राहिले, हे आपल्या बुद्धीतून सांगू राहिले. मला ताबडतोब दिसलं. म्हणून 9 कृपादानामध्ये दिलंय ना ओळखण्याचं दान आहे ना. एक दान दिलं ना ओळखण्याचं, काय बोलतात काय नाही ते समजण्याचं ज्ञान देखील पवित्र आत्म्याने दिलेलं आहे. जेव्हा पवित्र आत्म्यातून बोलणं येतं ना प्रियांनो ते बोलणं अद्भुत असतं. पण जेव्हा एखादा सेवक बुद्धीने वचनाला चालवण्याचा प्रयत्न करतो ना ते ताबडतोब दिसून येतं. पण देवाने आम्हाला सहनशीलतेची भावना दिलेली आहे. कोणाचं मन खिन्न करायला सांगितलेलं नाही, कोणाच्या भावनेला ठेस पोहोचवण्याचं पवित्र आत्म्याने आम्हाला सांगितलेलं नाही. म्हणून आम्ही गपचूपरीत्या ऐकतो. बऱ्याच ठिकाणी या गोष्टीचा मी अनुभव घेतलाय प्रियांनो. जेव्हा एखादा सेवक पवित्र आत्म्यातून बोलत नाही ना ताबडतोब त्या दासाचं बोलणं माझ्या लक्षात येतं की हे कुठून बोलू राहिलेत आणि कसं बोलू राहिलेत. आणि जेव्हा पवित्र आत्म्याचं नसतं ना बोलणं तेव्हा त्यांचं ते बोलणं पण असं असतं ना त्याला मूळही नसतो पाया नसतो. बिना याचा ढाचेच ते बोलणं असतं. कधी हे बोलतेत, कधी ते बोलतेत, कधी ते बोलतेत, कधी हे बोलतेत. चारही दिशाला ते फिरत राहतात. पण जेव्हा पवित्र आत्मा बोलतो ना पवित्र आत्मा सरळ रीतीने बोलत राहतो. म्हणून देवाचं वचन जे आलं आज
की परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही चलत नाही. तुमच्या या मिळवलेल्या टॅलेंटला पवित्र आत्मा जुमानीत नाही. पवित्र आत्मा आपल्या पद्धतीने तुम्हाला चालवेल. हा तुम्ही वचन तुम्हाला माहित आहे, तुम्ही वचनाचा अभ्यास का. पवित्र आत्म्याला अवश्य वाटलं तर पवित्र आत्मा ते वचन आठवून तुम्हाला सांगन. तो वाघ वेगळा आहे. पण कोणी म्हणू नये की माझ्याजवळ सर्व काही आहे, मी खात्रीपूर्वक संदेश सांगन. पवित्र आत्म्याने जर तशी बोली भाषा दिली तर होऊ पण शकतं. पण पवित्र आत्म्याला एखाद्याचं बोलणं कळतं बर का. तो कुठून बोलतोय, काय इथून बोलतोय, त्याच्या मनात काय इच्छा धरून तो समोरच्याला बोलतोय. कुणाला जरी ती भाषा नाही कळली, पवित्र आत्म्याला ती भाषा कळते. म्हणून आमचा प्रभू मन आणि अंतःकरण ओळखणार आहे. त्या अंतःकरणातून जे शब्द निघले ते कसे निघले, त्या शब्दाची भावना काय, फक्त पवित्र आत्म्याला कळतं. म्हणून पहिली गोष्ट, या 3 गोष्टीला चालवण्यासाठी सेवकामध्ये एक गोष्ट असणं गरजेचं आहे. आणि ती गोष्ट आता आपण वचनातून बघणार आहोत. काढूया आपण तीताचं पत्र. फिलोमोनाच्या अगोदर इब्रिकाराच्या अलीकड, इब्रिकाराच्या अलीकड फिलोमन आणि मग तीत लागल. काढलं तीताचं पत्र. नाही सॉरी, इर्मायानंतर सॉरी जुन्या करारात, क्षमा करा मला, जुन्या करारात इर्मायानंतर तीताचं पत्र. बघायला लागलं हा कितवा अध्याय? 3रा अध्याय 2रं वचन. कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे, अशी त्यांना आठवण दे. थोडक्यात म्हणजे पवित्र आत्मा त्या ठिकाणी म्हणतोय, वाईट काय तुमच्या जीवनात नसू नये, नम्रतेच तुमचं जीवन असलं पाहिजे. ज्याच्याजवळ शहाणपण आहे, बुद्धी आहे, युक्ती आहे, त्या विश्वासणाऱ्याने, त्या सेवकाने आपल्या स्वतःला नेहमी प्रभू समोर नम्र जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नम्रतेमध्ये सर्वात मोठे आशीर्वाद देव बाप्पाने ठेवले. आमचा येशू ख्रिस्त नम्र होता, म्हणून आमच्या येशू ख्रिस्तावर एवढे जुलूम ते अधिकारी करत होते, सैनिक करत होते जुलूम. पण आमचा येशू ख्रिस्त एक देखील वाईट वाक्य त्या अधिकाऱ्यांना नाही आणि सैनिकांना पण बोलला नाही. तोंडावर थुकले, त्याच्या कपड्याच्या चिठ्ठ्या टाकल्या, त्याला म्हणले तू यहुद्याचा राजा आहेस का. काय काय वाक्यांनी आमच्या येशू ख्रिस्ताला ते सैनिक अधिकारी दुखवित होते. पण आमचा येशू जिथं योग्य वाटत होतं तिथं योग्य उत्तर देत होता आणि शांत राहत होता. एकही असं वाक्य आमच्या येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालं नाही की ज्याला सैतान म्हणू शकतो की आवडणीचं वाक्य येशू ख्रिस्ताच्या मुखातून आलंय. येशू ख्रिस्ताने पण देवाची आज्ञा मोडून वाईट गोष्टीला सामोरा गेला किंवा वाईट गोष्ट येशूच्या मुखातून निघली अशी बोलण्याची वेळ सैतानावर आली नाही. सैतान शांत राहिला. म्हणून येशूच्या जन्मापासून ते येशूच्या मृत्यूपर्यंत मागील संदेशात सांगितलं पवित्र आत्म्याने, मला आठवण करून देतोय पवित्र आत्मा, की सुईच्या टोका एवढं देखील आमच्या प्रभूने आज्ञाभंगाचे शब्द उच्चारले नाही. किती ग्रेट आमचा येशू ख्रिस्त त्या लोकांबरोबर वागला प्रियांनो. आणि
याचा पाठपुरावा बघू आता. मत्तेकृत शुभवर्तमान 5वा अध्याय 48वे वचन. ह्याच तो जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. आता आम्ही पिता कोणाला म्हणतो सध्या? येशू ख्रिस्ताला म्हणतोच ना, है ना. सगळेजण येशू ख्रिस्ताला पिता म्हणतात ना, पण येशू ख्रिस्ताला चालवणारा वेगळा पिता होता. पण तो एकामध्येच होता, 3 मध्ये नव्हता. एकामध्येच एक होता, पण बोलणारा तो नसायचा, पिता असायचा. म्हणून येशू म्हणायचा, मी पित्याच्या नावाने आलेलो आहे आणि पिता मला जे सांगतो तेच मी करतो. येशू म्हणलं का मी माझ्या नावाने आलोय आणि मला जे वाटतं ते मी करतोय? कुठंच बायबल मध्ये दिलेलं नाही. पण या 3 गोष्टी ज्या आज अस्तित्वात आणल्यात लोकांनी, या अस्तित्वात आणलेल्या गोष्टी पित्याने आणल्या नाही. म्हणून येशू म्हणला, पिता माझ्यामध्ये आणि मी पित्यामध्ये राहतो. तो नाही म्हणला की पिता वेगळा आहे, पुत्र वेगळा आहे, पवित्र आत्मा वेगळा आहे. कधीच ही भाषा येशू ख्रिस्त बोलला नाही. पण लोकांनी या गोष्टीला 3 मध्ये परिवर्तित केलं की या 3 गोष्टी आहेत, पण पवित्र आत्मा दाखवतो की या 3 गोष्टी नाही, हे सर्व एक आहे. आणि हे एक आहे हे प्रमाण सिद्ध करण्यासाठी पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राला देव बाप्पाच्या आत्म्याने उभं केलं आणि पेत्राने जो संदेश दिला त्या संदेशाच्या आधारावर देव बाप्पाची पुढची सेवा सुरू झाली. परंतु काही जणांनी पेत्राने जे पेंटिकॉस्टच्या दिवशी सेवा सुरू केली त्या सेवेला आजही विरोध करतात. ते म्हणतात, मग येशू ख्रिस्ताची सेवा कोण करील? पेत्राची जर सेवा सुरू करायची तर मग ही सेवा कोण करील? प्रियांनो, मनुष्य नेहमी अज्ञानपणातून सुज्ञानपणात येतो. सुज्ञानपणातून मनुष्य अज्ञानपणाकडे येत नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला जर सुज्ञान व्हायचं असलं तर तुमच्या शरीराची वाढ झालेली असली पाहिजे, तर तुम्ही सुज्ञान होता. तुमचं शरीर जर लहान मुलाचं असलं तिथं सुज्ञान येऊ शकत नाही. पण आजच्या समयामध्ये येशू ख्रिस्ताने जे सांगितलं त्या सेवेला येशू ख्रिस्ताने काल मर्यादा ठेवली होती, परंतु आजच्या सेवकांनी त्या सेवेला पुढे घेऊन चालले आणि पेत्राच्या सेवेला नाकारीत आहेत. त्या सेवेच्या विरोधात काही बोललं जातंय. पवित्र आत्म्याने जी पण सेवा ठरवली बायबल मध्ये ती आपल्या योजनेने ठरवली. पवित्र आत्म्याची योजना जी आहे ती पूर्ण होण्यासाठी देवाने आम्हाला आपल्या राज्यात घेतलंय. पण आजच्या वास्तविक जीवनामध्ये तसं वातावरण दिसत नाही. आज खुलेआम 2 प्रकारच्या सेवा सगळेजण म्हणतात. विशेष करून पाळकणी आणली. तुमचा फेद कोणता हो? मत्ते 28:19 आहे का प्रेषित 2:38 आहे? आम्हाला पहिला फेद सांगा. जर तुमचा मत्ते 28:19 फेद असला मग आमच्या लेवलचे, पण जर तुमचा फेद प्रेषित 2:38 असला मग तुमचा फेद आमच्या फेदशी मेळ खात नाही. मग देव बाप्पाने बायबल मध्ये ते ठेवायला तसा प्रकार दाखवायचा होता ना. देव बाप्पाच्या आत्म्याने कुठंच असं दाखवलेलं नाही. बघा देव बाप्पाच्या आत्म्याने काय दाखवलंय बायबल मधून दाखवतो. योहानकृत शुभवर्तमान 10वा अध्याय 16वं वचन. ह्या मेंढवाड्यातली नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील
मग एक कळप एक मेंढपाळ असे होईल. असे होईल. देवाला एक कळप पाहिजे आहे. देवाने 2 कळपाची योजना केलेलीच नाही. आपल्या समयामध्ये पवित्र आत्मा जेव्हा वचनाची जडणघडण करत होता तेव्हा पवित्र आत्म्याने 2 कळपाच्या सेवेचं नियोजन केलेलं नाही. देवाच्या आत्म्यामध्ये 2 सेवेचं नियोजनच नव्हतं. म्हणून पवित्र आत्मा सांगतो आज्ञानपण सुज्ञानपण आणि ते लहान मुलांच्या माध्यमातून प्रगट करतो. म्हणून येशू ख्रिस्ताने पण आपल्या सेवा कार्यामध्ये दाखले देऊन आपल्या विश्वासणाऱ्यांना त्या दाखल्यांचा अर्थ सांगितला. शिष्य म्हणायचे, प्रभू तुम्ही यांच्याशी दाखलेशी बोलतात, तुम्ही जे दाखला बोलताना तो आम्हाला समजतो, पण हे जे ऐकणारे आहे यांना का नाही कळत? मग येशू ख्रिस्त म्हणला, स्वर्गीय दाखले समजण्याचं दान तुम्हाला दिलंय, यांना दिलेलं नाही. कुठं दिलाय हा शब्द? या शब्दाला आपण बघूया. मत्तेय शुभवर्तमान 13वा अध्याय 10-11 वचन वाचा. मग शिष्य जवळ येऊन त्याला म्हणाले, आपण त्यांच्या बरोबर दाखल्यांनी का बोलता? त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्य जाणण्याचे दान तुम्हास दिलेले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. ज्या कोणाजवळ आहे, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही, ज्याने त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. बस काय म्हणलं येशू ख्रिस्त? दाखले समजण्याचं दान तुम्हाला दिलंय, पण हे जे ऐकणारे बसलेले यांना हे दान नाही. म्हणून मला दाखल्यातून त्यांना वचन समजावून सांगावं लागतं. पण तुम्हाला ऑलरेडी पवित्र आत्मा सगळ्या गोष्टी विदित करतो ज्या मला यांना सांगायच्या आहेत. प्रियांनो, देवाची इच्छा आम्ही पूर्ण करावी हीच देवाची आजच्या समयाची इच्छा आहे. आणि आम्ही देवाची इच्छा जर पूर्ण करत नाही तर मग आम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येऊन काय केलं प्रभूसाठी? प्रियांनो, विचार करण्याची बाब आहे. आज 2 फेत खुलेआम सर्वजण म्हणतात. कसं देवाच्या आत्म्याला वाटत असेल? आताच वचन दाखवलं, देव बाप्पाला एक सेवा हवी आहे. देवाच्या आत्म्याने 2 सेवेचं वर्णनच केलं नाही आजच्या बायबल मध्ये, पण 2 बाप्तिस्म्याची वचनामुळं विश्वासणाऱ्यांचा सेवकांचा गोंधळ उडालेला आहे. आणि हा गोंधळ शांत व्हावा म्हणून आजही देवाचा आत्मा सेवकांना पाठवतोय आणि आत्म्यातून वचन तुम्हाला देतोय. पण आज कबूल करण्याची तयारी फार थोड्या प्रियजनांना आहे. काही जणांना पालकांची भीती आहे, काही जणांना मिनिस्ट्रीची भीती आहे, काही जणांना एरियाची भीती आहे, काही जणांना तालुक्याच्या स्तराची भीती आहे, काही जणांना जिल्हा स्तराची भीती आहे आणि काही जणांना राज्याची भीती आहे. हे कारण आहेत प्रेषित 2:38 वचनाला खुलेआम न स्वीकारण्याचे. आणि मग ही प्रक्रिया होऊ नये यासाठी सेवकगण आजही प्रयत्न करत आहेत. आणि प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात जे पण बायबल मध्ये सांगितलेलं नाही ते विश्वासणाऱ्यांना सांगतात. इतकं वचन ते निंदेचं वचन आहे का हो? निंदेचं वचन ठेवीन पवित्र आत्मा? आत्म्याच्या विरोधात वचन ठेवीन का बायबल मध्ये? परंतु वास्तविक जीवनामध्ये काही सेवकगण इतक्या वाईट हद्दीपर्यंत मी जाताना पाहिलेत आणि मी ऐकलंय माझ्या कानानी. अहो, सेवकगण थोडे माग राहिले
पण विश्वासणारे त्या पुढच्या हद्दीपर्यंत गेले. मी सेवेमध्ये अनुभवलंय, म्हणून माझ्याजवळ अनुभव आहेत. आणि ज्यांच्यापर्यंत हा आवाज जाईल ना माझा, जे याच्यामध्ये आहे त्यांना ती भाषा कळल की अरे खरंच हे दास बोलत आहेत, 100% खरं बोलत आहेत. हे आपल्या मनचं सांगून नाही राहिले. पवित्र आत्मा कधीच खोटं बोलत नाही. जे झालंय तेच विश्वासणाऱ्यांना कळवतो. म्हणून येशू ख्रिस्त पण आपल्या सेवा कार्यामध्ये कधी खोटं बोलला नाही. त्याने पण खरंच सांगितलं, दाखल्यातून सांगितलं, वचनातून सांगितलं. पण येशू ख्रिस्त कुठंच खोटं बोललाय असं एक शब्द बायबलमध्ये दिला नाही. जो आत्म्याने येतो ना तो कधी खोटं बोलत नाही. त्या अनुभवातून तो गेलेला असतो. म्हणून पवित्र आत्मा म्हणतो बोल. प्रियांनो, कोर्टपर्यंत प्रेषित 2:38 वचनाची निंदा होणार. कोर्टपर्यंत विश्वासणारे वाचलेल्या वचनाप्रमाणे सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे कधी बनणार? प्रेषित 2:38 वचनाचे प्रभू आल्यावर बनणार का? प्रभूला पाहिल्यावर म्हणणार का प्रभू आता तू जे सांगशील ते आम्ही ऐकायला तयार आहोत? त्यावेळेला प्रभू त्यांना वेगळं उत्तर देणार आहे. पण आजच्या समयात जर मान्य केलं तर आशीर्वादाचा वर्षाव त्यांच्यावर प्रभू करणार आहे. प्रियांनो, काही जणांना ना आशीर्वाद म्हणजे काय वाटतो माहिती का? काही पाळकांनी, काही विश्वासणाऱ्यांनी आशीर्वाद कशात बदली केलाय माहिती का? आणि खुलेआम सांगते सर्व ठिकाणी शारीरिक गोष्टी भरपुरीने मिळालेल्या मध्ये भरपूर आशीर्वादित झाले तुम्ही. भरपूर आशीर्वाद देव बाप्पाने दिले. पण देव बाप त्या शारीरिक गोष्टीला कुठंच मानला नाही. तुम्ही आशीर्वादित झाले. वाचनासहित पुरावा दाखवतो. प्रकटीकरण 3 अध्याय 17वं वचन बघा. तिथं काय म्हणतोय प्रभू? जे पण विचारील त्याला वचन साक्षीदार राहील. 3 अध्याय 17वं वचन. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे व मला काही होणे नाही असे तू म्हणतोस. पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. बघा, ही आहे प्रभूची बोलण्याची भाषा. पण आजचे काही सेवक खुलेआम चर्च मध्ये, हाऊस प्रेयर मध्ये तुम्ही फार आशीर्वादित झालं. जे धन तुम्हाला मिळालंय, जे धन तुमच्या जवळ आहे, हेच तुमचे आशीर्वाद आहे. पण देवाचा आत्मा याला आशीर्वाद म्हणत नाही. मग तिथं शब्द सांगितले, तू दीन, दरिद्री, आंधळा, उघडा वागडा आहेस हे तुला कळत नाही. प्रियांनो, मनुष्य शारीरिक कितीही गरीब असला ना देवाला ते मान्य आहे. पण त्याच्याजवळ जर देवाचा शब्द आहे, देवाचे वचन जर त्यांनी हृदयामध्ये आत्मसात केलेले आहेत, त्याच्यासारखा धनवान कोणी नाही. ज्याच्याजवळ वचन आहे तो धनवान आहे. ज्याच्याजवळ वचन नाही तो काहीच नाहीये. ज्याच्याजवळ वचन आहे पण वचनाप्रमाणे करत नाही तो पण काहीच नाही. आज चालली ना सेवा सर्वांची. मत्ते 28:19 ची चालली, प्रेषित 2:38 ची चालली. सगळ्यांना वाटतंय आपापली सेवा व्यवस्थित आहे. पण देव कोणत्या सेवेला मान्यता देतो ना हे फक्त देवाला माहित आहे. आज चालली 2 प्रकारची सेवा चालली ना, खुलेआम चालली ना. ह्या सेवेवाले या सेवेचा विरोध करतात आणि या सेवेवाले या सेवेचा विरोध करतात. आणि म्हणते त्यांना येऊ देऊ नका प्रार्थनेला. आपल्या घरी आले तर त्यांना दारातूनच गुड बाय करून काढून द्या. घरात घेऊ नका त्यांना. आणि मग वचन कोणतं दाखवतेस? वचनही दाखवतो जरा तुम्हाला आता मी. 2 योहान 9वं वचन बघा. 2 योहान
दुसरा ना हा कितवं हा वचन 9 आणि 10. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिटकून न राहता जो पुढे पुढे जातो त्याला देव प्राप्त झाला नाही. जो शिक्षणाला धरून राहतो त्याला पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्याला घरात घेऊ नका व त्याचे शेम कुशल विचारू नका. त्याचे शेम कुशल विचारू नका, त्याला घरात घेऊ नका, हे मुख्यत्वे करून सांगतात. आता सांगा, मत्ते 28-19 वचनवाले पण येशू ख्रिस्ताला मानतात. प्रेषित 2:38 वचनवाले पण येशू ख्रिस्ताला मानतात. मग याच्यामध्ये फरक काय हो? इकाडा इशू वेगळा आहे, निकाडा इशू वेगळा आहे का? दोन इशू आहेत का? इकाडा इशू वेगळा आहे, निकाडा इशू वेगळा आहे. आज रिअल मध्ये असं चाललंय, बोलून दाखवलं जात नाही पण चाललंय. येशू एकच आहे पण त्याला 2 विभागामध्ये आज विभागलं गेलंय. प्रियांनो, अंतिम समयामध्ये मी तुम्हाला मागील संदेशात सांगितलं होतं ना, गुलाबजामुन खाऊ खाऊ ना शुगर झाल्यात काही जणांना. देवबाप जरा मिरची देणार आहे. आता मिरचीनी रक्त तगड बनतं, स्ट्रॉंग बनतं, त्याच्यात ताकद येते. मिरचीनी गोड खाल्ल्याने शुगर बनती. म्हणून पवित्र आत्मा बघा मला आठवण करून देतोय, बाळा तू मिरचीचा शब्द मागील संदेशात बोललास, परत बोलतो शब्द. प्रियांनो, जो ऐकून शहाणा होतो ना त्याच्यासारखा शहाणा कुणी नाही, हुशार कुणी नाही, असं सलमोन राजा आपल्या नीती सूत्रात बोलतो. पण जो ऐकून शहाणा होत नाही ना त्याच्यासारखा मूर्ख पण कुणी नाही. आता तुम्ही आहात या ठिकाणी, आहात ना या घरामध्ये, आहे का सगळा एरिया या घरामध्ये? या एरियात फक्त तुमचंच घर आहे का प्रभू मध्ये? बाकी कुणी नाहीत का या एरियामध्ये? आहेत ना, भरपूर आहेत का ते या ठिकाणी? म्हणून देव बाप्पाचा शब्द तुमच्यासाठी आहे. तुम्हाला शहाणं बनायचंय का मूर्ख बनायचंय? आता हे तुमच्यावर आहे. वचन तर देव बाप देतोय तुम्हाला, पण आता तुम्हाला कोणता रस्ता धरायचा हे तुमच्यावर आहे. याची सक्ती मी करू शकत नाही तुम्हाला की हेच केलं पाहिजे हेच केलं पाहिजे, म्हणू शकत नाही मी. म्हणून आत्मा आत्म्याला सक्ती करत नाही असं प्रभू म्हणतो. निर्णय घेण्याची संधी आदामापासून परमेश्वराने माणसाकडे ठेवलेली आहे. जर निर्णय घेण्याची संधी परमेश्वराने माणसाकडे ठेवली नसती ना, एदेन बागेमध्ये आज्ञाभंगाचं पापच झालं नसतं. परमेश्वर म्हणला असता माझ्या निर्णयाने सगळं करायचं, तुझा निर्णय मला मान्य नाही. मग जेव्हा मनुष्याचा निर्णय मान्य नसता झाला प्रभूला, आज्ञाभंगाचं पाप आलं असतं का? सैतानाने किती डोकं फोडलं असतं तरी आज्ञाभंगाचं पाप आलं नसतं. पण काय करायचं काय नाही करायचं हा अधिकार मनुष्याच्या हातात देवाने ठेवलाय आणि तो आजही ठेवलाय. पण त्या अधिकाराचा वापर आज कसा चाललाय? आज 2 प्रकारच्या सेवा प्रभूच्या नावाने खुलेआम चालल्यात, पूर्ण देशभर चालल्यात. असं नाही की फक्त नगरमध्ये चाललंय, महाराष्ट्रामध्ये चाललंय, भारतामध्ये चाललंय. ऑल कंट्रीज मध्ये 2 प्रकारच्या सेवा आहेत. पण देव बाप्पाने प्रेषित 2:38 वचनाची सेवा बंद केलेली नाही. त्या सेवेला विरोध मात्र चाललाय, पण ती सेवा नेटाने कासवासारखी पुढं आणि पुढं चाललेली आहे. प्रियांनो, ती बंद झालेली नाही. जोपर्यंत देवाचा आत्मा त्या सेवेला बंद करणार नाही तोपर्यंत ही सेवा कोणाला बंद करता येणार नाही. मग त्या अधिकारानेच हा दास आज आपल्यापर्यंत आलाय. हा दास कोणत्या अधिकाराने येतो ना हे समजणं फार महत्वाचं आहे. प्रियांनो, एक विचार मी तुम्हाला म्हटलं होतं सांगन संदेश सुरू करण्या अगोदर, पण पवित्र आत्मेने ते आठवूनही दिलं.
आता मला पवित्र आत्मेने तो विचार आठवू दिला. हा विचार सांगितल्यावर आपण दुसऱ्या पॉइंटकडे जाणार आहे. आज जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे ना, त्याला एक गोष्ट माहीत असणं फार गरजेचं आहे, आवश्यक आहे. कोणती गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे? एदेन बागेमध्ये आदामाने आज्ञाभंगाचं पाप केलंय, माहिती ना? पाप काय केलंय सगळ्यांना माहिती आहे. सगळे सांगते, झोपेतही विचारलं तर झोपेत बोलते, आज्ञाभंगाचं पाप आदामाने केलं. पण जर विचारलं ना, हे आज्ञाभंगाचं पाप आदामाने कितव्या वर्षी केलं, यावेळेस मात्र काही जण बोलणार नाही. त्यांना सांगता येणार नाही. ते म्हणतो नाही, हे नाही सांगता येणार आदामाने कितव्या वर्षी वयाच्या हे आज्ञाभंगाचं पाप केलं. पण त्या आज्ञाभंगाच्या पापाची नोंद या बायबल मध्ये ठेवली आहे, पण ती सरळरित्या ठेवली नाही प्रभूंनी. ती गुजामध्ये ठेवली, रहस्यामध्ये ठेवली. आणि ज्यांना गुज आणि रहस्य समजण्याचं प्रभूंनी ज्ञान दिलंय, त्यांच्याच मुखातून हे ऐकवलं जाणार आहे. ज्यांना गुज आणि रहस्य पवित्र आत्मा समजावून सांगणार नाही, त्यांना सांगता येणार नाही. आता बघूया तुम्हाला माहित आहे का नाही, कितव्या वर्षी आदामाने आज्ञाभंगाचं पाप केलं? वय सांगा आदामाचं काय होतं त्या वेळेला? 31 30-31 नाही, 30-31 वय नव्हतं आदामाचं त्या वेळेला. दिलेलं आहे का त्याचं वय? काय का माहिती तुम्हाला नाही ना? आता पटकन काढू आपण. काढा दुसरे पेत्र. पाया आणि इमारत दोन्ही बघू आपण. फक्त पाया दाखवायचं आणि इमारत सोडून द्यायचं असं नाही प्रभू दाखवणार. पाया पण इमारत पण. दुसरे पेत्र 3रा अध्याय 8वं वचन. दुसरे पेत्र 3रा अध्याय 8वं वचन. 8वं वचन. तरी प्रियजन हो, हे गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एक दिवसासारखी आहे. एक दिवसासारखी आहे. 1000 वर्ष एक दिवसासारखी आणि एक दिवस 1000 वर्षासारखी. आता 1000 वर्ष लक्षात ठेवा बरं का. 1000 आकडा लक्षात ठेवा. आता उत्पत्तीमध्ये या. ताई म्हणले ना उत्पत्तीमध्ये दिलंय का? बरोबर ताई बोलल्या, पण कुठं दिलंय आता ते पवित्र आत्मा दाखवेल. 5वा अध्याय आणि 5वंच वचन. आदाम एकंदर 930 वर्षे जगला, मग तो मरण पावला. किती वर्ष जगला आदाम? 930. प्रभू जर 1000 वर्षासाठी या भूतलावर आला होता राहायला, मग देव बाप्पाने आदामाचं 930 ठेवलं होतं का? देव बाप्पाचा आत्मा आदामाला अगोदर घेऊन जाणार होता का जगातून? प्रियांनो, का आदाम 930 वर्ष जगला? आदाम 1000 वर्ष का नाही जगला? त्याचं कारण हे आहे, 1000मधून 930 काढा, किती उरतात? 70व्या वर्षी आदामाने एदेन बागेमध्ये आज्ञाभंगाचं फळ खाल्लं. पण ते सरळ या बायबल मध्ये लिहिलं नाही. देव बाप्पाने असं गुजामध्ये ते ठेवलंय. आणि ज्याला पवित्र आत्मा हे समजावून सांगन तोच बोलल. ज्याला पवित्र आत्मा समजावून नाही सांगणार त्यांना बोलताच येणार नाही की कोणत्या वर्षी आदामाने ते फळ खाल्लं. आता मथुशयल 969 वर्ष जगला बायबल मध्ये सांगितलंय. पण पाप करणारा कोण होता? आदाम होता ना. म्हणून आदामाच्या वयाला ग्राह्य धरलं जातंय. तर एखादा म्हणून ओ ब्रदर, आदामापेक्षा मथुशयल किती वर्ष जगला? मथुशयलाने पाप केलं नाही. पाप आदामाने केलं. भूमीला भ्रष्ट आदामाने केलं, मथुशयलाने केलं नाही.
म्हणून आदामाच्या वयाची ग्राह्यता या ठिकाणी प्रभू प्रगट करत आहे. किती सोपं गणित आहे. 1000तून 930 काढले किती राहतात? 70. 70व्या वर्षी पाप झालं म्हणून आदामाचं वय देव बाप्पाने 70 वर्ष कमी केलं. नाही तर आदामाला काय 1000 वर्ष प्रभूला जागवता येत नव्हतं का? पहिला पुरुष जगामध्ये आणला त्याला देव बाप्पाने का 930 वर्ष जगवलं? कारण त्याने 70व्या वर्षी देवाची आज्ञा मोडली. सांगा, हे जे आता तुम्ही ऐकलं यापूर्वी कुणी सांगितलं तुम्हाला? म्हणता येईल की नाही ब्रदर, तुमच्या अगोदर आले होते एक सेवक, त्यांनी हीच भाषा बोलली. लक्षात ठेवा, सेवक किती येऊ द्या, पवित्र आत्मा एकच भाषा बोलतो बर का. हा सेवक आला म्हणजे वेगळी भाषा, तो सेवक आला म्हणजे वेगळी भाषा, असं चेंजिंग वर्ड पवित्र आत्म्याजवळ नाही. पवित्र आत्मा एकाच्या मुखातून एकच बोली भाषा बोलतो. म्हणून करंथीकराच्या पत्रामध्ये 9 कृपादान दिले, पण एक आत्मा 9 कृपादानांना चालवतोय. दिले का तिथं? 9 कृपादानांना 9 आत्मे चालवितात. देव बाप जे पण बोलतो ना, पुराव्यानिशी बोलतो आणि विचारानिशी बोलतो. पवित्र आत्मा नुसता विचार सांगतो, वचन दाखवित नाही असं नाही करत. पवित्र आत्मा वचन दाखवतो, विचार दाखवित नाही असं करत नाही. म्हणून आत्मेतून आलेला संदेश कसा असतो आणि बुद्धीचा संदेश कसा असतो हे ओळखण्याची कृपा दान प्राप्त करून घ्या. आणि मी नेहमी सांगतो, माझ्या संदेशात पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने अंतिम समयात ब्रदर येऊ द्या, सिस्टर येऊ द्या, सेवक येऊ द्या, ते काय बोलतात वचनातून विचारातून हे ध्यान देऊन ऐका. आणि जर संदेश ध्यान देऊन ऐकला तर आशीर्वाद निश्चित तुम्हाला मिळणार. पण तुम्ही ध्यान देऊन ऐकलं नाही तर मी सांगू शकत नाही तुम्हाला आशीर्वाद भेटतील किंवा नाही. आता दुसऱ्या गोष्टीकडे जाऊ. त्यासाठी काढूया मत्तेय शुभवर्तमान 6वा अध्याय 14वं वचन. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करेल. आता क्षमा करण्याचं म्हटलं ना, मग फार मोठा प्रश्न विश्वासणाऱ्यांसमोर उभा राहतो बर का. क्षमा नेमकी काय करायची? क्षमा शारीरिक करायची का आत्मिक करायची? क्षमेचे पण 2 प्रकार आहेत प्रियांनो. क्षमा एक प्रकारची नाहीये, 2 प्रकारची क्षमा आहे. आमच्या येशू ख्रिस्ताने क्षमा कशा प्रकारची आहे हे सिद्ध करून दाखवलं. आता बघा, एक उदाहरण जर सांगितलं तुमच्या पुढं सगळं चित्र उभं राहील. पुढं मला बोलण्याची आवश्यकता पडणार नाही असं मला वाटतं. 2 चोर होते आहे ना वधस्तंभावर. अपराधी होते का चांगले होते? ते अपराधी होते. अपराधी होते ना. जगिक अपराधी होते का नव्हते? परंतु आत्मिक ते अपराधी नव्हते. जगिक ते अपराधी होते मान्य, म्हणून जगाच्या न्यायाधीशांनी त्यांना मरणदंड ही शिक्षा सुनावली होती. पण आत्मिक ते अपराधी नव्हते. सांगा, ते 2 चोर येशू ख्रिस्ता बरोबर प्रचाराला होते का? नाही. किंवा त्या 2 चोरांनी येशूचा संदेश कधी ऐकला का? नाही. दिले का बायबल मध्ये की येशू ख्रिस्ताचा एक संदेश त्या 2 चोरांनी ऐकला होता? हाय का एखादं वचन बायबल मध्ये? त्यांना देव बाप्पाचा शब्दच माहिती नव्हता. आणि ही बात फक्त येशू ख्रिस्ताला माहिती होती, बाकी कुणाला माहिती नव्हती. ज्या न्यायाधीशाने मरणदंडाची शिक्षा दिली होती त्या न्यायाधीशाला पण ही बात माहिती नव्हती. म्हणून येशू ख्रिस्ताने त्या 2 चोरांकडे पाहिलं. बघा, पवित्र आत्मा आपल्या मनात येशू ख्रिस्ताने त्या 2 चोरांना पाहण्याविषयी कसे विधान आपल्या समोर आणत आहे. माझ्या बुद्धीने तर कधी आकलन नाही केलं नव्हतं की असं मी काय बोलणार आहे.
प्रियांनो, फार मोठं गुज पवित्र आत्म्याच्या मनामध्ये त्या दोन चोरांना पाहण्याविषयी आहे. पण पवित्र आत्म्याला जेवढं आवश्यक वाटन तेवढं पवित्र आत्मा वेळोवेळी बोलल्याशिवाय राहणार नाही. ते जर आत्मिक दोषी असते ना, येशू ख्रिस्तानी ढुकूनही त्यांच्याकडे पाहिलं नसतं. ते फक्त शारीरिक अपराधी होते, आत्मिक अपराधी नव्हते. आता आजच्या वर्तमान काळामध्ये येऊ आपण. आता ते भूतकाळाचं सांगितलं, आता वर्तमान काळामध्ये येऊ आपण. आज जे कोणी प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 38व्या वचनाच्या विरोधात बोलतात, ते शारीरिक अपराधी आहेत का आत्मिक अपराधी आहेत? कोणते अपराधी ते? आत्मिक अपराधी ना, कारण वचनाविरुद्ध बोलतेत ना. ते आलेल्या सेवकाच्या विरोधात बोलतेत का? हा सांगणारा तो सेवक आहे मान्य, तो काय सेवक आज आहे उद्या नाही. त्या सेवकाची गॅरंटी का की तो कायम जगात राहणार आहे? वचन तर कायम राहील ना. काय देव बाप म्हणला, आकाश पृथ्वी नाही तशी होतील, माझी वचने नाही तशी होणार नाही. मग जे कोणी प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात अपशब्द बोलतात ते आत्मिक जर दोषी आहेत, तर मग त्यांनी आत्मिक दोषातून बाहेर निघणं गरजेचं आहे का आत्मिक दोषामध्ये वाढणं गरजेचं आहे? बाहेर पडणं गरजेचं आहे ना. सर्वांचं उत्तर हेच आहे ना. आमच्या सुनीता ताईंनी सांगितलेल्या वाक्याप्रमाणे सर्वांचं वाक्य संमती आहे तुमची. सुनीता ताईंच्या वाक्याला जर तुमची सर्वांची संमती आहे की आम्हाला आत्मिक दोषातून बाहेर निघणं महत्वाचं आहे, आत्मिक दोषामध्ये वाढणं गरजेचं नाही, आणि हीच प्रक्रिया पवित्र आत्म्याला दिसत आहे, म्हणून सेवकांना आपल्यापर्यंत पाठविते. सेवक कशाला येतात? मग वेळ घालवायला येतात, टाइमपासला येतात. नेहमी मग बोलतो ना तुम्हाला की मी वेळ घालवायला टाइमपासला येत नाही. प्रियांनो, तुमचे आत्मिक अपराध इतके वाढत चालले दिवसांदिवस. तुम्ही जरी म्हणत असले ना, आम्ही एकदा बोललो असतो ना, आम्हाला आठवत नाही कधी बोललो, आम्ही एकदाच बोललो असतो काहीतरी शब्द, ओनली जीसस, एवढा जरी शब्द तुम्ही कधीतरी बोलले असले ना, त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत देव बाप्पाने ते अपराध काउंट केले तुमचे. तुम्ही एक वेळेस बोललात ना, पण जेवढे दिवस गेलेत ना तुमचे, तेवढे दिवस तुमच्या त्या शब्दाला दोषी ठरवितात. काही जणांना वाटतं एकदा बोललं संपलं, एकाला काय महत्व आहे हो, पण तुमचे दिवस किती गेलेत प्रभू मध्ये. एक वेळेस बोलले, देवाने नेलं का तुम्हाला जगातून? ठेवलंय ना जगामध्ये. मग तुम्हाला जर प्रभूने आजपर्यंत जगात ठेवलंय ना, तर एवढे दिवस तुम्ही प्रभूच्या अपराधी आहात. आणि देव बाप्पाला कळवळा येतोय की अरे हे अपराधामध्ये कोठवर राहतील, आता सेवकांना पाठवा आणि यांना जाग करा. जे जागे होतील ते वाचतील. पण आजचे सेवक जाग होणं आणि जाग न होणं या पण गोष्टी वेगळ्याच सांगू राहिले. आणि विशेष करून सगळेजण स्वतःला निवडलेलेच म्हणून राहिले. एक विश्वासणारा म्हणत नाही मी बोलवलेला आहे. हर एक जण ज्याला जो एक दिवसाचा विश्वासही ना, तो सुद्धा म्हणतो मी निवडलेला आहे. अरे तुझा अजून बाप्तिस्मा झाला नाही, तू पवित्र आत्म्याने धुतला पण नाही, तू शुद्ध झाला नाही, तरी तू निवडलेला झाला का? अशा प्रकारचं शिक्षण अस्तित्वात आलंय. पण निवडलेला कोण आहे, बोलवलेला कोण आहे, हे प्रभूने बायबल मध्ये दिलंय. आणि मी वेळोवेळी सांगितलंय प्रियांनो, हे बघा, पेत्र निडर व्यक्ती होता. निडर हजारो लोकांमध्ये उभा राहिला, निडरतेने बोलला. तिथं किती काही ज्ञानी सुज्ञानी लोक असते त्यांच्या समवेत बोलला.
ऐकणारे म्हणले असते, अरे मासा धरणारा यो, मासे धरणारा होता, काय बोलू राहिलाय हा, आम्ही एवढे ज्ञानी लोक आहेत, आम्हाला तो उपदेश करू राहिलाय. पण एकाच्या तोंडातून त्या दिवशी उद्गार नाही निघू दिले पवित्र आत्म्याने, गपचूप ऐकलं. मग 3000 जणांना ती भाषा पवित्र आत्म्याने कळू दिली. जर पवित्र आत्म्याने 3000 लोकांना ती भाषा कळू दिली नसती ना, तर आज पेत्राची निंदा कोणत्या लेवलला झाली असती ना सांगताच येणार नाही. 3000 लोक प्रभूत येऊन पण पेत्राची निंदा आज चालली. प्रियांनो, जर एकही व्यक्ती आला नसता पेत्राचं भाषण ऐकून, तर आजच्या सेवकांनी विश्वासणाऱ्यांना काय प्रचार केला असता. अहो, पेत्राने एवढं भाषण दिलं, एक विश्वासणार आलं का देवाच्या राज्यात, म्हणजे त्याची ती सुवार्ता काय उपयोगाची नव्हती. 3000 साक्षीदार आहेत तरी विश्वासणारे समजूनही राहिले. किती दुर्भाग्य आहे हे. दुर्भाग्य ना प्रभू प्रगट करणार आहे, पण काही जणांना आताच हे दुर्भाग्य प्रभू सांगत आहे. ऐकून शहाणे व्हा. कोणती मिनिस्ट्री तुम्हाला वाचवणार नाही, कोणता पाळक तुम्हाला वाचवणार नाही, कोणते रेवरंड तुम्हाला वाचवणार नाही, आणि कोणता बिशपही तुम्हाला वाचवणार नाही. बिशप स्वतः वाचणार नाही प्रभू समोर. प्रभू म्हणशील तुझ्या समोर बिशप होता, माझ्या समोर ना फक्त मी घडवलेला मनुष्य आहेस तू. तुला जगामध्ये काय नाव होतं मला माहित नाही, पण माझ्या समोर तुला काय नाव आहे मी सांगतो. तू माझ्या हाताने घडलेला मनुष्य आहे, बस एवढीच मला तुझी ओळख आहे. तू कोणत्या रँकला होता हे मला माहित नाही. म्हणून पाळकाला देव बाप्पाने अंतिम समयाचा सर्वात मोठा निरोप्या बनवलंय. प्रियांनो, पाळक हलके नाही, पण आज काही जण पाळकांना फार हलक्यामध्ये घेतात. आणि पान कोणती दृष्टी, अरे शारीरिक धन आहे का, मग हे चांगले. शारीरिक धन नाही नाही काही नाही, जाऊ दे, हे काय असेच आहेत. आजच्या विश्वासणाऱ्यांचं पाळकांचं पान असं आहे, धन असलं ना मग फार चांगले बरं का, सुशिक्षित प्रतिष्ठित सगळं काही. मग आणि जर काही नसलं, काय नाही हो, येडे गाबाळे येते. आलेत प्रभू मध्ये, जाऊ द्या. प्रभू म्हणतो ना, चलू दे माझ्या बरोबर. ज्याच्या जवळ वचन आहे तोच सर्वात मोठा धनवान आहे. ज्याच्याजवळ वचन नाही ना त्याच्याजवळ काहीच नाही. वचन दाखवलं पवित्र आत्मेने बायबल मधून. प्रियांनो, पवित्र आत्मा माझ्यातून ना वचनासहित आणि विचारासहित बोलतोय तुमच्याशी. म्हणून मी सेवेत आहे. आज पण रात्रीची वेळ आहे तरी मी सेवेत आहे. या संधीला सोनं करा प्रियांनो, सोनं करा. न तर प्रभू म्हणन, माझा दास बोलत होता या संधीला सोनं करा. का नाही केलं सोनं तुम्ही? का घाबरले सोनं करायला? कोणाची भीती तुमच्या हृदयात होती सोनं व्हायसाठी? फक्त प्रभूला घाबरा, कारण तो स्वर्गात घेणार आहे. कोणी तुम्हाला स्वर्गात दुसरं घेणार नाही. पेत्र फक्त जाण्याची परवानगी देणार आहे, कारण तो दरवाजावर उभा आहे. तर काहीतरी विशेष कारणासाठी उभा आहे ना, का वेळ घालवण्यासाठी उभा आहे का दरवाजावर स्वर्गाच्या? पवित्र आत्मा बोलायला लागलं ना, पवित्र आत्म्याजवळ फार आहे बोलायला. पण पवित्र आत्मा तेवढं सांगतो जेवढं पवित्र आत्म्याला योग्य वाटतं. क्षमा करण्याचे 2 प्रकार आहे, एक शारीरिक क्षमा, एक आत्मिक क्षमा. आत्मिक क्षमा फक्त प्रभू करू शकतो. शारीरिक क्षमा आम्हाला करण्याचा अधिकार दिलाय. मान्य आहे का नाही तुम्हाला? शारीरिक क्षमा आम्ही करतो का नाही? कोणी जर तुमच्या विरुद्ध चुगली केली, काय केलं त्यांनी? अपराध केलंय का चांगलं केलंय? अपराध केलंय ना, मग त्याची क्षमा करण्याचा आम्हाला अधिकार दिलाय. तुमच्या विरुद्ध कोणी शिव्या दिल्या, काय केलंय? चांगलं केलंय का वाईट केलंय? मग ते क्षमा करण्याचा अधिकार आम्हाला दिलाय. पण देवाच्या वचनात विरोध केल्यास क्षमा करण्याचा अधिकार देवाच्या हातात आहे, तो माणसाच्या हातात नाहीये.
आज जे कोणी प्रेषित 2:38 सेवकाला बोलतात ना, ते सेवकाला बोलत नाही, प्रभूला बोलत आहे. प्रभूच्या अपराधी बनत आहे ते, माझे नाही बनत. माझे जर अपराधी असते तर मी ढुकूनही त्या जागेत गेलो नसतो. मी मागील संदेशात सांगितलं, असे काही विश्वासणाऱ्यांनी मला गलिच्छ आणि वाईट शब्द बोलले की त्यांना वाटलं एवढे गलिच्छ शब्द वाईट शब्द या दासाला बोललो आम्ही, हा दास आमच्या दरवाज्यात तर काय अंगणात देखील पाय ठेवायला येणार नाही. पण हा दास त्यांच्या घरात गेला आणि ते विश्वासणारे थक्क झाले. अरे बापरे, एवढे गलिच्छ शब्द या दासाला बोललो तरी हा दास आमच्या दरवाज्यात आला. अरे मी कशाला येऊ तुमच्या दरवाज्यात? माझा देव आला तुमच्या दरवाज्यात म्हणून मला पाठवलं. देव जर शरीरात असता तर मी आलोच नसतो. देव म्हणला असता मी शरीरात पण आहे, आत्म्यात पण आहे, तुझी काय गरज आहे, जा तू काही कर तिकडं. देव आत्म्यात आहे, मी शरीरात आहे. आणि हेच पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राच्या द्वारे झालंय. काही वेगळं नाही झालं प्रियांनो. आणि पेत्राच्या संदेशावरच देव बाप आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आणि आल्यावर देव बाप देवदूतांना काय आज्ञा देणार आहे माहितीये? काही जणांना तर हे देखील माहिती नाही की येशू ख्रिस्त देवदूतांना काय आज्ञा देणार आहे का माहिती तुम्हाला? देवदूत काय आज्ञा देणार आहे? देवदूतांना येशू ख्रिस्त कोणती आज्ञा देणार आहे माहिती नाही का? दाखवतो वचनातून. काढा मत्ते शुभ वर्तमान, मी काढतो वचन तुमच्या बरोबर. 24 अध्याय काढा, वचन दाखवतो तुम्हाला ते. 31 वचन वाचा. 31 करण्याच्या महानादाबरोबर तो आपल्या दूतास पाठवील आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या 4 दिशांकडून जमा करते. फक्त देवदूतांना येशू ख्रिस्त आज्ञा देणार आहे निवडलेल्यांना घ्यायचं बरोबर. म्हणून आजचे सगळेच विश्वासणारे, सगळेच पाळक म्हणतात मी निवडलेला आहे. कुणीच बोलवलेला म्हणत नाही. पण कोण निवडलेला आहे, कोण बोलवलेला आहे, येशू ख्रिस्ताला माहित आहे. आणि जेव्हा येशू ख्रिस्त या देवदूतांना आज्ञा देईल तेव्हा देव येशू ख्रिस्ताचा आत्मा त्या देवदूतांना पण प्रकाशन देईल की हा निवडलेला यालाच घ्यायचं. मग 4 दिशातून असे निवडलेले उचलले जाणार आहेत. जे बोलवलेले आहेत ते थांबणार आहेत. स्वर्गाच्या पायरीवर पहिले जाणारे विश्वासणारे निवडलेले आहेत. पण आजच्या समयामध्ये काही निवडलेले बोलवलेल्यांमध्ये फिरत आहेत. हे आत्म्याला दिसतंय. म्हणून या सेवकाला प्रभू म्हणतो, जा बाळा, या घरात जाय, त्या गावात जाय, त्या ठिकाणी जा, माझा आत्मा येईल आणि वचन सांगन. म्हणून सेवा करतोय मी नेहमी माझं वय सांगतो आहे ना. मी घाबरत नाही माझं वय सांगायला. काही जणांना आपलं वय सांगायची फार भीती वाटते, लाज वाटते. नको राव, मला वय सांगायची लय लाज वाटते. अरे देवाने तुझं वय तेवढं केलंय, तुला बोलायला काय हरकत आहे? माझं 64 वय रनिंग आहे तरी मी सेवेत आहे. काही जण मला म्हणतात, ब्रदर आराम करा ना, आता सगळं तुम्हीच करता का? बाकीच्यांना थोडं फार ठेवा ना. अरे मी कुठं म्हणतो नका त्यांच्यासाठी ठेवू. देव जर कर म्हणतोय तर मी कशाला म्हणू देवाला? नाही करीत मी. मला देवाचा फाटका नाही खायचा बाबा. देव माझ्याकडून कर म्हणतोय ना, मी करणार. जेव्हा देवाला वाटण आता नको याच्याकडून, त्यावेळेला मी तुमच्या घरात तर काय अंगणातही दिसणार नाही. प्रियांनो, ऐकण्यामध्ये धन्यता आहे. प्रभू येणार आहे आणि निवडलेलेच घेणार आहे. आणखी एक वचन बघा, ते 24 अध्यायचं 22वं वचन बघा. तिथं काय म्हणताय? आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी
ते कमी केले जातील. दिवस निवडलेल्यांचे कमी केलेत देव बाप्पाने. का केलेत माहिती का? सध्याचा समय कसा चाललाय? आनंदाचा समय चाललाय का? चाललाय का आनंदाचा समय? आज जो कुणी आपला जीव मुठीमध्ये घेऊन ख्रिस्तामध्ये चाललाय, आमच्या महाराष्ट्राला एवढ्या झाडा नाही बसल्या प्रियांनो आतापर्यंत, पण अन्य राज्यामध्ये जाऊन बघा कसे ते विश्वासणारे प्रभू मध्ये चाललेत आणि कसे प्रभू मध्ये दिवस कंटित आहेत ना, त्याच विश्वासणाऱ्यांना माहित आहे आणि त्याच सेवकांना माहित आहे त्या झाडा आमच्यापर्यंत आलेल्या नाहीत. म्हणून देव बाप्पांनी वचन ठेवलंय, कठीण दिवस तुमच्यावर एवढे मी येऊ देणार नाही की ते तुम्हाला सहन होणार नाही. म्हणून निवडलेले पहिले उचलले जाणार आहेत, एकाएकी उचलले जाणार आहेत. त्यांच्या ध्यानी मनी नसताना निवडलेला उचलला जाणार आहे. म्हणून मागील दिवसात एक क्लिप येत होती, चर्च मधली क्लिप, माझ्या व्हॉट्सअपला आज पण आहे, मी जपून ठेवली ती क्लिप, तिला डिलीट नाही केलं. त्या क्लिपला चर्च मधून काय विश्वासणारे उचलले गेले, पाळकही उचलला गेला, पती पत्नी बसले, पती उचलला, पत्नी जागेवरच, पत्नी म्हणते माझा पती कुठे चालला, माही कमून इथं, कपडे खाली पडलेत पतीचे, तो गेला वर आणि ती बसली कपड्याला घेऊन रडत, कपडे इथं राहिले, माझा पती गेला वर. म्हणून वचनात सांगितलं, दोघे असतील त्याच्यातलं एक घेतलं जाईल, एक ठेवलं जाईल. हे काय दर्शवतं? जो प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागत नाही तो इथं थांबणार आहे, जो प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागतो तो वर घेतला जाईल. देवाजवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे आणि प्रत्येक गोष्टीची पवित्र आत्म्याला माहिती आहे. शब्द दिलेत ना बायबल मध्ये, ते असेच दिले नाही. म्हणून तुमचा विश्वास कसा आहे हे तुम्ही आणा लक्षात. आणि निवडलेले बोलवलेचा आता पवित्र आत्मा फोडून सांगतो, ध्यान देऊन ऐका. कसं ओळखणार बोलवलेला निवडलेला? लिहिलंय का माझ्या कपाळावर मी निवडलेला आहे का बोलवलेला आहे? दिसतंय का तुम्हाला? मी जरी संदेश सांगतोय प्रभूच्या नावाने, दिसतंय मी निवडलेला आहे का बोलवलेला आहे? पण पवित्र आत्मा ती ओळख करून देतो. काय ओळख आहे माहिती का या दोन गोष्टींची? जो बायबलच्या कोणत्याही शब्दाला, कोणत्याही वचनाला विरोध करत नाही, पूर्ण पवित्र शास्त्र मान्य करतो, हे देवाच्या आत्म्याने लिहिलंय, तो निवडलेला आहे. पण जो कुणी पवित्र शास्त्रातले एखाद्या शब्दाला, एखाद्या वचनाला दोष लावतो, त्या वचनाविरुद्ध काही बोलतो, इतरांसमोर त्या वचनाची थट्टा करतो, तो बोलवलेला आहे. ही आहे वचनाची भाषा. पण आज कुणीच बोलवलेला मान्य करत नाही. मी निवडलेला आहे, मी निवडलेला. खुलेआम प्रेषित 2:38 वचनाची निंदा करतात, म्हणतात मी निवडलेला आहे, मी स्वर्गात जाणार आहे, प्रभू बरोबर राहणार आहे. प्रभूंनी जर विचारलं माझ्या वचनाची निंदा करत होता का? काय बोलन आत्मा? म्हणून का नव्हतं करत? म्हणून मी नेहमी सांगतो, प्रभूच्या आत्म्याच्या प्रेरणेने विश्वासणाऱ्याला इथंच समजणार आहे, प्रभू येण्या अगोदर मी स्वर्गात जाणार आहे किंवा नाही. जो वचनाप्रमाणे आचरण करणारा आहे, वचनाप्रमाणे आचरण करणारा बायबलच्या कोणत्याही वचनाला दोष लावित नाही, ही आहे त्याची ओळख. पण आज सर्वच म्हणतात आम्ही वचनाप्रमाणे आचरण करतो. मग प्रेषित 2:38 वचनाचा विरोध का करतात तुम्ही? का त्या वचनाविरुद्ध काही बोलतात? त्या वचनाला निंदेचं वचन हृदयात का घेऊन चाललात आजही? यांनो पवित्र आत्मा बोलायला लागलं ना, 2-3 घंट्याचा संदेश मला इथं बोलावा लागल, पण मी एवढं नाही बोलणार. पवित्र आत्म्याला विनंती केली 1 घंट्याच बोलू दे मला, कारण तुझ्या विश्वासणाऱ्यांची ऐकायची कॅपॅसिटी 1च घंटा आहे. काही जणांनी तर 45 वर आलेत आता, त्यांना 1 घंटा पण फार जड होत आहे. प्रियांनो, म्हणतात पिलं शीतावरून भाताची परीक्षा हे ओळखून घ्या तुम्ही.
अजूनही वेळ गेली नाही, प्रभू आला नाही म्हणजे तुम्हाला वेळ आहे वाचण्याची, प्रभू बरोबर स्वर्गामध्ये राज्य करण्याची. आज सगळ्याला वाटतं प्रभू येईल ना मला घेऊन जाईल, नाही घेऊन जाणार तो. सैतानाला 7 वर्षाचा जो काल खंड दिलाय देव बाप्पाने, त्या खंडामध्ये कोणावर जुलूम सैतान करणार रे? जे त्याच्या आहेत त्यांच्यावर जुलूम करणार आहे का? प्रगटीकरणामध्ये त्या प्रगट केल्या गोष्टी, बोलवलेले काही प्रियजन प्रभू आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. काही जण, कोणते लोक घेऊन जाणार आहे प्रभू आपल्या बरोबर माहिती का? ते पण ऐकून घ्या. वचनाप्रमाणे वचन दाखवतो मी तुम्हाला. इब्रिकराचं पत्र, पवित्र आत्मा बिना पुराव्याचं बोलणारच नाही तुमच्याशी. 13वा अध्याय 16वं वचन. चांगले करण्यास व दान करण्यास विसरू नका, कारण अशा यज्ञांनी देव संतुष्ट होतो. कोण संतुष्ट होतो? देव. कोणाचं लिहिलंय तिथं? परोपकार करायला विसरू नका, दान द्यायला विसरू नका, कारण अशा यज्ञांनी एलिएझर पगारी संतुष्ट होतोय. लिहिलंय का तिथं? लिहिलंय का एलिएझर पगारीचं नाव तिथं? एलिएझर पगारी संतुष्ट होतो. काही जण दान देत नाहीत. नको, नाही 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 द्यायचं दान. कशाला द्यायचं? दान देण्याच्या परी आहेत. आपल्या फेवरचा असला दान द्या, आपल्या फेवरचा नसला काही गरज नाही. ऐका, गपचूप जाताना म्हणावं, सांभाळून जा पाळक साहेब. अहो, देवाला खुश करण्याचं कर्म ज्यांनी केलंय ना, ते प्रियजन बोलवलेले जरी असले प्रभू घेऊन जाईन त्यांना. का? कारण त्यांनी प्रभूला संतुष्ट केलंय. प्रभूला जर त्यांनी आनंदी केलंय तर प्रभू त्यांना दुःखी करायसाठी ठेवीन का इथं? तुम्ही दुःख भोगायसाठी राहायचं ना जवळ. काही जण दान देत नाहीत प्रियांनो, आणि काही जण दान देत होते ना, ते दान देणं काही जणांनी बंद केलंय. मी सेवेमध्ये अनुभवतोय, माझ्याजवळ याचा पण अनुभव आहे. पण या दासांनी कधीच अशी भावना व्यक्त केली नाही, अहो ब्रदर तुम्ही दान देत होते, आता दान बंद केलं म्हणजे आता मी पण बंद होतो तुमच्या इकडे येणं. जिथं मला दान भेटत नाही ना तिथं मी जास्त जातो प्रार्थनेला. माझा देव जर म्हणला जातो बर का, पण देव जर म्हणलं ना मीच नाराज झालोय, नको जाऊ तिकडं, मग मी पाय नाही ठेवीत तिकडं. हे पण मी सांगतो तुम्हाला, पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये देव म्हणलं ना जा तर गेल्याशिवाय राहत नाही. पण देव जर म्हणलं ना नको जाऊ, मीच नाराज झालोय, तू कशाला जातो तिकडं, मग मी पाय नाही ठेवीत तिकडं. मला येतात फोन विश्वासणाऱ्यांचे, किती महिने झाले आमच्याकडे प्रार्थनेला नाही आले, विसरले काय आम्हाला? अरे मी कशाला विसरू बाबा? स्वर्गात काय मी नेणार आहे का तुम्हाला? देव नेणार आहे. त्याच्याकडे प्रार्थना करा, त्याला आठवण आली ना तुम्हाला सांगन, मी लगेच तुमच्याकडे येईन बिगर फोन करता. केला होता का फोन आज मी? मोनाताई फोन केला होता का? अंजली बाळा फोन केला होता? बघा काय म्हणतात दोन्ही तरुण मुली. नाही केलं ब्रदर तुम्ही फोन, पण देवानी फोन केला, जा बाळा तिकडं. आता आज मला शास्त्री नगरला जायचं होतं. शास्त्री नगरला आज माझी प्रार्थनेची मी सकाळपासून डोक्यामध्ये खिचडी तयार करीत होतो. शास्त्री नगर 5 वाजता देव म्हणला तुझी खिचडी नाही मला मान्य, तुझी खिचडी तिकडच राहू दे, ब्रह्मताळ्याला पळ. लगेच शास्त्री नगर काढून टाकलं डोक्यातून आणि ब्रह्मताळ्याचा विचार केला. माझ्या बरोबर माझा देव मला बोलतो ना, याला मी स्वतः साक्षीदार आहे. मी बोलून दाखवलं तुम्हाला प्रियांनो. मी शास्त्री नगरला जाणार होतो आज. देव म्हणलं नाही तिकडं नाही, मी ब्रह्मताळ्याला आहे. आणि इथं आल्यावर काय चाललंय ऐकतात तुम्ही. 2च पॉइंट सांगितले. किती वेळ झाला बाळा? 1 तास 9 मिनिट.
हा 1 तास 9 मिनिट. बघा 1 तास 9 मिनिट झाले. 2 पॉइंट अजून राहिले त्याच्यातले. बघा 2 गोष्टीमध्ये देवबाप किती वेळ बोलला तुमच्याशी, किती तळमळीने बोलला देवबाप तुमच्याशी प्रियांनो. आणि ही तळमळ अख्खं महाराष्ट्र ऐकणार आहे. हा संदेश रेकॉर्ड होणार आहे आणि सर्वांना पाठवला जाणार आहे. हा फक्त तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही. राहिलेले 2 पॉइंट पुढच्या वेळेला मी याच संदेशाचे तुम्हाला सांगेल. 2 पॉइंट या संदेशाचे राहिलेले आहेत. पुढच्या वेळेला मला आठवण करून द्या. ही वही माझ्या बरोबर कायम राहते. फक्त इथं पाठ करा लिहिलेलंय, संदेश तयार नाही केलेला. न तर एखाद्याला वाटण संदेश तयार केला बरं का ब्रदरांनी, तोंडाने म्हणते संदेश नाही तयार करत. आणि ही काय वही मध्ये काय लिहिलंय? मग वचन पाठ करा लिहिलंय मी. वचन पाठ काय बाळा? पाठ करा. आहे ना? आहे ना तो शब्द? संदेश नाव आहे का? हो. दिसतोय? संदेश नाव दिसतोय? नाही. म्हणून प्रियांनो 2 वचनातून देवबाप 1 घंटा 9 मिनिटं बोलला. म्हणजे किती तळमळीने किती समजणाऱ्या भाषेत तुम्हाला बोललाय देवबाप. पण हा संदेश जेवढा झालाय ना रेकॉर्ड, एवढा रेकॉर्डिंग मी करणार. याच्यात मायनसिंग आमच्या मोनाताईंना नाही करायला सांगणार. कारण ही पवित्र आत्म्याची भाषा देवबाप बोलला. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. इकडे दाखव बाळ. बंद करू. 1 मिनिट. थोडेसे माझं लय तुम्ही सगळं पाहिलंय. जरा तुमचे फोटो येऊ द्या ना. किती प्रियजनांनी ऐकलं, किती प्रियजन होते. इकडं बघा, वर बघा याच्याकडं. कारण हे पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला पाहणार आहे. हे माझ्यासाठी नाही आहे. म्हणून हे आता इथं मी बंद करतो.